मॉर्निंग मित्रांनो. तो आपण पोचलो आहे कोरीगडाच्या इथे. इथे जस्ट गाडी पार्क केली आहे. हा गड आहे, कोरीगड आहे. तिथून आता सरळ रस्ता गेला आहे. तिथून पायवाट पुढे 1-2 मिनिटावर चालू होते. तिथून आपला ट्रेकिंग खऱ्या अर्थाने चालू होईल. सो तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. आपल्यासोबत आहे चेतन सर. तर चला ट्रेक स्टार्ट करू. पुढे आपण हे असं तिकडे गाडी पार्क करून त्याने असं 2 मिनटं चालत आल्यानंतर हा असा पॅच चालू होतो. इथून असा ट्रेक स्टार्ट झाला. ट्रेक स्टार्ट होतो तिथेच आपल्याला एक असा बोर्ड दिसतो लावलेला. त्या बोर्डची वास्तविक गरज नाही लागली पाहिजे, पण आपले सगळे हौशी ट्रेकर्स इथे येतात, काही जे घाण करतात त्यांच्यासाठी हे लावण्यात आलेलं आहे. तर तुम्ही ट्रेकला वगैरे येत असाल तर प्लीज निसर्गाची हानी करू नका. कचरा वगैरे जो आहे तो तुम्ही आपल्यासोबत परत खाली घेऊन जा आणि तिथे टाका कचराकुंडी. गडांची दुर्दशा करू नका. हा ट्रेक तसं सोपं आहे, नवीन ट्रेकर्ससाठी चांगला आहे, फार असा हेक्टिक नाही आहे. आणि तुम्ही पटापट चालणारे असाल, रेग्युलर ट्रेकर असाल तर तुम्हाला अर्धा पाऊण तास इनफ आहे गडावर पोहोचायला. कारण जिथून आपण ट्रेक स्टार्ट करतो तिथपासूनच आपल्याला गड दिसायला चालू होतो. हो मंडळी, मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे, त्याला कोरबारस मावळ असंही म्हणतात. कोरी हे ॲक्च्युली कोळी लोकांच्या एका पोट जातीचं नाव आहे आणि त्यावरून या गडाला कोरीगड असं म्हणतात. कोरीगडाला कोराईगड असं सुद्धा नाव आहे. हे इथे असा बोर्ड आहे, इंडिकेटर आपल्याला दिसायला, कोरीगड किल्ल्याकडे. सो हे डाव्या बाजूची रस्ता हा चालले वाट की कोरीगडाकडे. गड हा आपल्याला समोरच दिसतोय अगदी ट्रेक स्टार्ट केल्यापासून. कारण फार काही अंतर नाही आहे आणि गडाची हाईट पण फार नाही आहे, 3000 फीट हाईटवर आहे. थोडं ह्या पॅचला चालत गेल्यानंतर पायऱ्यांचं एक पोर्शन लागतं. त्या पायऱ्यांच्या पोर्शनवरून आपण 20 मिनिटातच गडावर पोहोचतो. गडमाथ्यावर महादेवाचं मंदिर आहे, कोराई मातेचं मंदिर आहे आणि पाण्याची टाकी आहे. सकाळी 4 वाजता राईड स्टार्ट केली होती. चेतन सरांना पनवेलमधून पिक केला आणि इथे पोचेपर्यंत 8 वाजले. थोडा टाईमपास करत आलो, मध्ये काही स्पॉट्सवर थोडा थांबलो होतो. इथे आल्यावर गाडी पार्क करून लगेच ट्रेक स्टार्ट केला आहे. तर बघू किती वेळात वरती पोचतो. सो आपण आपल्या स्वतःच्या व्हेकलने, जर प्रायव्हेट व्हेकलने जर येत असाल तर लोणावळ्यात एंटर केल्यानंतर बुशी डॅमच्या पुढे INS शिवाजी आणि त्याच्या पुढे एक 15 किलोमीटर आहे पेठ शहापूर म्हणून गाव आहे. त्या पेठ शहापूर गावाच्या इथे गाडी पार्क केली तर तिथून 2 मिनटं लगेच ट्रेकिंगचा आपला पाथ स्टार्ट होतो. आणि वाटेत बऱ्याच ठिकाणी अशी दुकानं वगैरे आहेत. सो खाण्याची पिण्याची व्यवस्था बऱ्यापैकी आहे. अशी आतापर्यंत 3-4 दुकानं तरी होती. वाटे 10 मिनटच झाली ट्रेकला स्टार्ट, 10 मिनटच झाली फक्त ट्रेक स्टार्ट करू. गडावर येण्याची दुसरी वाट म्हणजे आंबवणे गावातून आहे, जे की पेठ शहापूर गावाच्या अलीकडेच आहे. ती वाट जरा अवघड आहे आणि थोडा जास्त वेळ लागतो त्या वाटेने. मोस्ट ऑफ पेठ शहापूर मार्गेच येतात. ते थोडं पुढे आल्यानंतर ह्या अशा 2 वाटा लागतात. ही डाव्या बाजूची करेक्ट वाट आहे आय गेस. मी काय व्हिडिओमध्ये बघितली होती. थोडं कुठे ट्रेकला जायच्या आधी थोडी इन्फॉर्मेशन काढतो मी कोणाचे व्हिडिओज वगैरे असे बघून. तर त्या हिशोबाने ह्या वाटेने म्हणजे ही करेक्ट वाट आहे. गडावर लोकांचे आवाज यायला लागले. ह्या वाटेने असे आता आपण आलो आहे 5-10 मिनटंच झाली ट्रेक करून आणि समोर अशी ही वाट जाते परत. बट इथे डाव्या बाजूला उजव्या बाजूला इथे एक ॲरोसुद्धा दाखवलेला आहे आणि तिथून मार्ग जातो. तो चुकण्याचे चान्सेस आहेत. मे बी समोरून जाणारी वाटसुद्धा ह्याच रूटला मिळत असेल पुढे जाऊन. आणि इथून आता थोडी जंगलातली वाट आहे अशी. आणि माझ्या माहितीनुसार आता हा जंगलातला थोडा पॅच संपल्यानंतर लगेचच पायवाट लागणार आहे, पायऱ्यांचा पोर्शन लागणार आहे. आणि पायऱ्या जिथे स्टार्ट होतात तिथून आय गेस 15-20 मिनटातच आपण गडावर पोहोचतो. वरती पूर्ण अशी धुक्याची चादर पसरली आहे, गडसुद्धा त्याच्यात दिसत नाही आहे. पावसाने बऱ्यापैकी साथ दिली आहे, मस्त. थोडा थांबला आहे आता आणि हा असा जंगलांचा पॅच आहे. पण असा ट्रेक आतापर्यंतचा हेक्टिक नाही वाटला आहे, बिलकुल दमायला नाही झाले. म्हणजे आम्ही थांबलो नाहीच आहे इकडे, चालायला स्टार्ट केल्यापासून चालतोच आहे पुढे.
हे 10-15 मिनटं चालून आल्यानंतर हे आता तुम्ही समोर बघताय पायऱ्या चालू झालेल्या आहेत, पायऱ्यांचा पोर्शन. आणि त्याच्या आधी इथे असा बोर्ड आहे, कोरीगडाबद्दल माहिती दिली आहे. सो गडावर जाण्या अगोदर ही माहिती नक्की वाचा. जे खाली नियम दिले होते त्यांचं सुद्धा पालन करा. हा असा पायऱ्यांचा पोर्शन आहे. पुढे अजून पाऊस जर असता जोरात तर इथून असं पायऱ्यांवरून पाणी वाहताना दिसलं असतं. या अशा थोड्या पायऱ्या इथे चढून आल्यानंतर ते बघताय तुम्ही दृश्य असं मस्त मनमोहक असं दृश्य. आणि इथे आहे एक गुहा, हिला गुप्त गुहा म्हणून ओळखतात. 2 खांबांवर उभी असलेली अशी ती गुहा आहे. आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघताय गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. चला ही गुफामध्ये बघूया काय आहे. ट्रेकर्स कोणी स्टेसाठी जर येणार असतील नाईट ट्रेकसाठी तर इथे याची थोडीफार सोय होऊ शकते. थोडं कोंदट वास वगैरे टाईप आहे, बट राहू शकतं. याच्या इथून हा पायऱ्या चढत आलो आहे थोडासा पोर्शन. आणि थोड्या पायऱ्या चढून आल्यानंतरच आपल्याला समोर गडाची तटबंदी दिसू लागते. त्याच्यावरून लक्षात येतं की आपण गडाच्या जवळ पोचलेलो आहोत. गडाच्या जवळ आपण पोचायला जेव्हा येतो तेव्हा इथे अशी एक गुफा आहे थोडी आडोशाला. बघू आपण त्यामध्ये काय आहे. ते एक पाण्याचं टाकं आहे असं काहीतरी इथे काही नाही आहे. मग त्याची सोय अशी गेलेली आहे की ते पाणी खराब होणार नाही आणि म्हणून ते असं आतमध्ये आहे. हे बघा थोड्याच वेळात आता आपण गडाच्या गणेश दरवाजाजवळ पोचू, जो की मेन दरवाजा आहे गडाचा. हे आपण पोचलो आहे गणेश दरवाजामध्ये. हा शेवटचा पायऱ्यांचा पॅच. हा क्रॉस केला की आपल्याला गणेश दरवाजा दिसेल. दरवाजाच्या आत तुम्ही आले की असे इथे देवड्या दिसतात, ज्या की हर प्रत्येक गडाच्या दरवाजा वगैरे जवळ असतात पहारेकरांच्या विश्रांतीसाठी वगैरे. आणि इथून या पायऱ्या आहेत, इथून वरती जाता येईल गडाच्या दरवाजाच्या इथे माचीवर. ते गडाच्या दरवाजाच्या माचीवर आल्यानंतर हा असा व्ह्यू दिसतो आहे. गडाच्या माथ्यावर आपण पोचलो आहे. गडमाथा एक्सप्लोअर करू. 8 वाजून 40 मिनटंच झाली आहे. 40 मिनटात आपण पोचलो वरती. हे असं इथून आपण गडावरती येतो गडाच्या माथ्यावर. आणि तिथून आल्यानंतर हे समोर असं पाण्याचं टाकं आहे आणि इथे आहे महादेवाचं मंदिर. हर हर महादेव. गडमाथा हा पूर्ण सपाट पोर्शन आहे. त्याच्यावरती अशी पाण्याची टाकी आहेत, त्याला पाणी बघताय 2. आणि महादेवाचं मंदिर आपण बघितलं आणि पुराई महादेवाचं मंदिर आपण बघितलं. गडमाथ्यावर एक्सप्लोर करण्यासारखं फर्स्ट हे जे महादेवाचं मंदिर आपण बघितलं. आणि आपल्या पाठी तुम्ही बघताय पाण्याची 2 टाकी आहेत आणि एक कोराई मातेचं मंदिर आहे. आपण त्या मंदिराकडे जाऊ. बाकी ही जी गडाची तटबंदी आहे ती अशी पूर्ण फिरण्यासाठी, तर आपण त्या गडाच्या तटबंदीवरून फिरू.
थोड्या वेळापूर्वी गडावर पूर्ण विजिबिलिटी होती आणि आता अचानक एकदम एवढा असा फॉग आला आहे, काहीच दिसत नाही समोरचं. तिथे 2 तळी होती, ती आता पूर्ण गायब झाली आहे धुक्यामध्ये. माचीच्या दक्षिण टोकापर्यंत आता आपण पोहोचतोय आणि एक पूर्ण तो राऊंड फिरून आपण परत गणेश दरवाजाकडे जाणार आहोत आणि तिथून आपण डिसेंट चालू करू. आय गेस कोराई मातेचं मंदिरसुद्धा त्या बाजूला आहे, तर ते आपल्याला बघायचं आहे. दक्षिण दिशेकडची माची ही समोरच दिसते. हे माचीवरून आपण जेव्हा फिरतो तेव्हा तुम्ही बघितलं असाल इथे साईडला तटबंदी होती, पण आता इथून पुढे हा जो पोर्शन गेला आहे ना माचीचा, त्याला तटबंदी नाही आहे. सो तिथून चालताना थोडी खबरदारी घेणं गरजेचं आहे, अदरवाईज पाय घसरून ते दरीत पडण्याची वगैरे शक्यता आहे. आता पाऊस स्टार्ट झाला आहे हलका हलका, तर आहे ऑलमोस्ट काहीच विजिबिलिटी नाही. आता व्हिडिओमध्ये थोडं अंतरावर आहे इथे बघा, ते जे आहे हे कोराई मातेचं मंदिर आहे आणि तिथून इथे एक तोफ आणून ठेवलेली आहे, तिला लक्ष्मी तोफ असं नाव आहे. हे आता आपण इथे पोचलोय कोराई मातेच्या मंदिराच्या इथे, गडाची देवता. तो आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. गडावरच्या या मंदिरात ट्रेकर्सची राहण्याची सोय होऊ शकते. सो जर कोणी नाईट ट्रेकला येणार असतील तर ते इथे थांबू शकतात. सो मस्तपैकी गड एक्सप्लोर करून झालेला आहे आणि आता परतीच्या प्रवासाला लागतो आम्ही. छान होता गड ओव्हरऑल. गडावर फिरण्यासारखं गड माथ्यावर मी जसं सांगितलं एक महादेवाचं मंदिर आणि कोराई मातेचं मंदिर आलं आणि बाकी गड माथ्यावर सगळ्यांनी एकदम इझी ट्रेक आहे, बिगिनर्ससाठी रेकमेंडेड आहे. तो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या व्ह्यूज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आता इथेच एंड करतो आणि आमच्या परतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करतो. भेटू पुन्हा एकदा परत अशाच एखाद्या नवीन ब्लॉगसोबत नवीन कुठल्या तरी गडावर. टिल देन बाय बाय.